नमस्कार मित्रांनो, मी दिगंबर बाबर आणि आपण पाहायला चालू केलेलं आहे नंद डेअरी फार्म यूट्यूब चॅनल। आपल्यासोबत जे आज व्यक्तिमत्व आहे ते रामप्रसाद जिगमे, परभणी जिल्ह्याचे पक्षाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना। आजच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न कुठलाही पक्ष उचलत नाही, परंतु मी स्वतः पाहत असतो की प्रत्येक शेतकऱ्याचा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि त्यांचे पक्षाध्यक्ष रामप्रसाद जिगमे हे शेतकऱ्याचा विम्याचा प्रश्न असो, कर्जमाफीचा प्रश्न असो, प्रत्येक प्रश्न रस्त्यावर उभं राहून शेतकऱ्याचा प्रश्न उचलतात। आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून आपल्या लेकरांच्या शिक्षणाचा सुद्धा विचार न करता शेतकऱ्यांसाठी जर कोणी रस्त्यावर येत असेल तर ते शेतकरी संघटनेचे पक्षाध्यक्ष रामप्रसाद जिगमे आहेत। नमस्कार। मला तुम्हाला आवर्जून आजची जी शेतकऱ्याची परिस्थिती आहे, म्हणजे शेतकरी एक आर्थिक दृष्टिकोनातून हलाख्याची आर्थिक दृष्टिकोन शेतकऱ्याचा झालेला आहे आणि शेतकऱ्याच्या कुठल्याही शेतीमालाला भाव नाही किंवा शेतकऱ्याला कुठली योजना आली तर ती योजना कशा पद्धतीने राबवायची ह्या कुठल्याही गोष्टीचं ज्ञान नाही म्हणा, किंवा ह्या कुठल्याही गोष्टी कशा पद्धतीने राबवायच्या, आर्थिक सक्षम कसं व्हायचं, तर हे शेतकऱ्याचं अशा पद्धतीची परिस्थिती होण्याच्या मागचं कारण नेमकं काय असेल? शेती करून मला तर वाटते सुरुवातीला आपण जी पारंपरिक शेती करत होतो हिला फाटा देऊन आता एक व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती करणं महत्त्वाचं आहे। आजकालच्या शेतकऱ्यांना, नवीन पिढीतल्या मुलांना आता व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती करणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून जुन्या ज्या शेतीतल्या रूढी होत्या त्या बंद करायच्या आणि एक शेतकऱ्याची एक युनियन पाहिजे, जशी की आपण मजूर युनियन असो किंवा नोकरदार युनियन असो, त्या जसं सरकार पाडू शकतात एखाद्या वेळेस त्या युनियन अंतर्गत, तशा शेतकरी चळवळीच्या युनियन नाहीत। त्यामुळं आपल्याकडं शासनाचा बघण्याचा दृष्टिकोन आणि शेतकऱ्यांना शासनाचं काही होत नाही अशी एक म्हणजे सरकारमध्ये एक भावना झालेली, त्यामुळं आपण पाठीमागं आहोत। आणि दुसरं कारण जर धरलं तर याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही गोष्टीतून म्हणजे रिफंड दिल्या जात नाही शासनाकडून। जसं आपण जेवढं आपल्याकडून जातं, म्हणजे काय म्हणायचं त्याला, की आपण जेवढा टॅक्स भरतो त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याचा मोबदला वापस येत नाही। जसा की दुसऱ्या नोकरदाराला आपण सगळ्या ही सायकल जी चलती ही फक्त शेतीवरच चलती बाकीची, पण याच्यावर कसं आहे, वरचे लोक सगळे सुखी आहे, पण शेतकरी तेवढा रिफंडच्या बाबतीत आजही मला वाटतं की बा आपल्याला जितका पाहिजे तितका मोबदला रिटर्न मिळतच नाही। त्यावर भांडण्यासाठी एक सुशिक्षित असे शेतकऱ्याची एक नवीन तरण्याबाण पोराची एक फळी निर्माण व्हायला पाहिजे, युनियन निर्माण पाहिजे। ती मग भले आमची स्वाभिमानी असो किंवा इतर कुठलीही आपल्या सोबत जर चळवळ एखादी काम करणारी असेल आपल्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर, तर नक्कीच त्याला जुळून आपण एक संघ व्हायला पाहिजे। शेतकऱ्यांना एकजूट होऊन प्रश्न मांडले पाहिजे। भले की जसे की आत्ता बी बघा तुम्ही, पंजाब राज्यामध्ये शेतकरी युनियन म्हणलं की प्रामुख्याने आपण बघावं लागतं त्या गोष्टीकडे, किंवा संघर्ष करतात ते शेतकरी, तशी आपल्यात हे नाही। त्याच्यामागचं नेमकं कारण काय? शेतकरी एकत्र काय? हां, त्याच्यामागचं एक दुसरं कारण आहे की आर्थिक दुर्बलता झाली आपल्या याच्यामध्ये। कारण आपला व्यवहार जे एक तर एक व्यवस्थित नाही, माणूस ह्या देण्याघेण्याच्या कामाच्या व्यापामध्ये मग्न व्हायला त्याला टाईमच नाही। आजही पश्चिम महाराष्ट्रातली जी स्थिती बघितली आपण, तर पश्चिम महाराष्ट्रात काय आहे की सगळ्या गोष्टी स्टेबल आहेत, जोड व्यवसाय आहे, तिथं दूधधंदा आहे आणि आर्थिक सक्षम असल्यामुळं त्याला ते वेळ भेटतं आहे आणि ते एक जागरूक राहतात। इथं कसं झालं आहे की व्यवसाय आपण आर्थिकदृष्ट्या दुर्बल झाल्यामुळं एक लुळं पांगळं झालेलं आहेत आपण। आपल्या जरी बी ते आपल्या याच्यामध्ये चेतना असेल एक होण्याची, आवाज उठवण्याची, पण ते आर्थिक दुर्बलतेमुळं आपण ते आवाज उठवू शकत नाहीत आजही। थोडक्यात आपल्या भाषेत सांगायचं की गोंगाटलेल्या व्यवहारामध्ये हां, याचं एक मुख्य कारण ते आहे। हां, आता दुसरं तुम्ही याला लागून म्हणतात की येणाऱ्या तरुण पिढीनं, सुशिक्षित मुलांना व्यावसायिक शेती करावी, तर नेमकी व्यावसायिक शेती ही संकल्पना काय? म्हणजे जोडधंदा आहे, दुग्ध व्यवसाय आहे, इतरही कुठले मार्ग आहेत, शेळीपालन आहे। शेतीला धरून जोडधंदा दुग्ध व्यवसाय म्हणतात, तर दूध व्यवसायाचीच आता शेतीच्या पलीकडे अवस्था बिकट आहे। हो, तर मग त्याच्यावर आपल्याला बरं शेतकऱ्याने जर दूध व्यवसाय उभी केली तर त्याच्यातले 90 म्हणण्याऐवजी 99 शेतकरी त्याच्यामध्ये अपयशी। याच्या मागचं मुख्य कारण कसं आहे माहिती आहे का, की आपण कंटिन्यूली करत नाही कुठला धंदा, आपल्याला चांगलं ब्रीड भेटत नाही। याचं एकच कारण नाही की याच्यावर सगळे खापर कुठं फुटल्या जाते की शेतकऱ्यावर, पण याला शेतकरी जिम्मेदार नाही, याला सगळी सायकल जिम्मेदार आहे, सगळी व्यवस्था जिम्मेदार आहे की आपल्याला व्यवस्थित ब्रीड भेटत नाही आजही इथं।
उत्पादन जर दूध उत्पादन करायचं म्हणलं तर गावरान जनावरं जमत नाहीत. आज व्यावसायिक दृष्टिकोनातून जर विचार केला महागाईच्या जमान्यात आपल्याला जास्त दूध देणाऱ्या गाई पाहिजे. मग आपल्याकडे ब्रीड कोणतं येतं की फर्स्ट सेकंड तर येतच नाही, डायरेक्ट आपण क्रॉस ब्रीड येतं आहे आपल्याकडं 15-12 लिटरच्या गाई. 15-12. मग त्या उत्पादन खर्च आणि याच्यातला ताळमेळच बसणं ना त्या धंद्यातला. मला म्हणजे मी बऱ्याच वर्षापासून दुधाचा धंदा करतो. मला ह्याच्यामध्ये ब्रीड एक कारण असते, म्हणजे प्रत्येक गोष्ट चुकण्याच्या मागचं, खराब होण्याच्या मागचं, अपयश होण्याच्या मागचं एकच कारण असतं, बरेचसे कारण असतात. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय तसं ब्रीड हे बी एक कारण आहे, परंतु मला ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं जे कारण जाणवते ते म्हणजे दुधाला नसलेला भाव. मुख्य कारण तर ते, पण दुधाला भाव देण्यासाठी आपण प्रक्रिया उद्योग म्हणा, आपले छोटे मोठे हे पण वाढवायला पाहिजे. इकडे जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी प्रक्रिया उद्योग जर करत राहिलो आपण आणि कंटिन्यूली धंदा करावा लागेल तुम्हाला. म्हणजे कुठंतरी पैसे एकदमच पैसे कमवण्याच्याच उद्देशानं करायचं असं बी नाही. की ते जोड व्यवसाय असा आहे की आपल्याला सर्वांगीण विकास करतो येतो आपला. म्हणजे जसं आपल्याकडं जर 4 गायी असल्या, शेणखत असेल तर तुमचं सहज 1.5 उत्पन्न होते शेतामध्ये. रासायनिक खताला आपण फाटा देऊ शकतो, आपली जमीन पुढच्या पिढीला आपण चांगली ठेवू शकतो. असे काही बरेच कारणं आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे पडद्यामागची बरेच कारणं आहेत, असे आपण सक्षम होऊ शकतो याच्यामध्ये. आणि पुढची पिढी, येणारी पिढी व्यस्त राहते या धंद्यामध्ये, व्यसनाच्या आहारी जात नाही, रिकामा टाईम भेटणार नाही, म्हणजे ती व्यस्त. बरेच काही कारण आहे त्याच्यामध्ये. परंतु समजा व्यावसायिक दृष्टिकोन धरून जर आपण दूध व्यवसायामध्ये पडलो, आपण जर समजा त्या व्यवसायामध्ये 4-5 लाख रुपये भांडवल, 4-5 लाखामध्ये एक छोटा दूध व्यवसाय चालू होऊ शकतो. 4-5 लाख रुपये भांडवल गुंतवून व्यवसाय उभा केला तर साहजिकच आहे, माणूस आहे, माणसाला वाटणार की मला त्या व्यवसायातून काहीतरी इन्कम भेटली पाहिजे. परंतु आजची सध्याची परिस्थिती जर पाहिली, जसं तुम्ही सांगितलं की चांगली ब्रीड नाही, जी ब्रीड चांगली नसते त्या ब्रीडचं दूध जास्त वेळ, जास्त काळ, जास्त दूध निघत नाही. एक विषय ते झाला. आणि दुधाला नसलेले भाव. मग त्याच्यातून काय होते की त्या जे दूध उत्पादक शेतकरी त्याच्यामध्ये पडलेला आहे, त्याला त्याच्यातून उत्पादन जर नाही भेटलं तर तो व्यवसाय स्केलेबल म्हणजे जास्त दिवस कसा चालत. म्हणजे उत्पादनच जर जास्त नाही भेटलं त्याच्यातून तुम्ही जसं सांगितलं रिफंडच नाही मिळाला, तर ते तुम्ही जसं सांगायला की लॉंग टर्म चालला पाहिजे. मग ते लॉंग टर्म व्यवसाय चालण्यासाठी त्याच्यातून उत्पन्न येणं गरजेचं आहे. तर ते उत्पन्न कशा पद्धतीनं काढायला पाहिजे. तुमचं म्हणणं आहे की प्रक्रिया उद्योग. मग प्रक्रिया उद्योगाला दूध उत्पादक शेतकरी काही समजा झटतात, त्याच्यामध्ये पडतात, पण एवढी स्पर्धा आहे की आपण जर आपला नवीन ब्रँड तयार करून मार्केटमध्ये उतरवायला गेलं तर तेवढं भांडवल बी नसते आपल्याकडं. बऱ्याच दूध उत्पादक शेतकरी आता याच्यामध्ये एक शासनाचंही धोरण कारणीभूत ठरते. सध्या चालू असलेली दुधातली भेसळ, सध्या दुधात खूप मोठ्या प्रमाणात भेसळ चालू आहे. ती जर भेसळ जर आपण बाकी जसं आता CBI चौकशा, कुठल्या चौकशा विनाकारण सरकार लावत आहे, ती जर तशी चौकशी जर आपण दूध धंद्याबाबतीत जर अन्न पुरवठा अधिकाऱ्याला जर कडक चौकशी लावायला लावली तर आजही याच्यावर बरीच काही मात होऊ शकते आणि एक स्वच्छ चांगलं दूध आजही शहरामध्ये जाऊ शकते. म्हणजे थोडक्यात मार्केटमध्ये दूध लागतंय त्याच्यापेक्षा कमी उत्पादन होते, पण तरी बी ग्राहकाला दूध मिळाले. आणि हे कुठेतरी डुप्लिकेट दूध आहे. आणि त्या भेसळच्या नावाखाली आजही 25% लोक दूध खाण्यापासून वंचित आहेत किंवा नको. मग त्याच्यामध्ये चांगल्या शेतकऱ्याची नुकसान व्हायली ना, हे एक बी कारण आहे त्याच्यामध्ये. ह्याच्यावर अन्न पुरवठावाल्यानं तर याच्यावर ॲक्शन घ्यायला बी पाहिजे. भेसळयुक्त दूध तयार नाही बी व्हायला पाहिजे. परंतु ग्राहकांना बी डायरेक्ट शेतकऱ्याकडून दूध घेणं हे ग्राहकाच्या बी हिताचं आहे, लक्षात यायला पाहिजे ते. पण या आता सध्या धावपळीच्या युगामध्ये काय पाहिजे माहिती का, याला रेडीमेड पॅकिंग पाहिजे, तात्काळ पाहिजे, जसं मिळेल तसं, पण टायमिंगला पाहिजे. ह्या गोष्टी सगळ्या साध्य होत नाहीत ना. मग जसं तुम्ही सगळ्या ग्राहकांना पण ते विचार करायला पाहिजे की ओरिजिनल काय, डुप्लिकेट काय. आजही ते जाणून येत नाही ह्या गोष्टी. बरोबर. आता दूध व्यवसाय जर करायचा म्हटलं तर आपण थोडं दूध व्यवसायावर चर्चा करू. दूध व्यवसाय जर करायचा म्हटलं तर शेतकऱ्यांना नेमकं म्हैस पालन करावं की गाय पालन. मला तरी सध्या वाटतं आपल्या महाराष्ट्राचा आणि परभणी जिल्ह्याचा जरी विचार केला तर आपल्याला गायच जास्त पुरणारी आहे. कारण म्हशीच्या किमती, म्हशीला लागणारा चारा, भाकडकाळ, ह्या दृष्टिकोनातून गाईचं जर आपण जास्तीत जास्त उत्पादन करू शकतो, जरी रेट कमी असेल पण उत्पादनामध्ये आपण त्याची बरोबरी करू शकतो चांगल्या ब्रीडच्या जर गाई ठेवल्या तर. गाय जर म्हणलं तर गाईमध्ये 2-3 वर्ग येतात. त्याच्यामध्ये आपल्या देशी गाई, संकरित म्हणजे क्रॉस ब्रीड,
त्याच्यानंतर जर्सी आहे, एच याच्यामध्ये कोणती कॅटेगरी शेतकऱ्यांना? एक माझ्या अनुभवानं मला जे आता या 10-15 वर्षातला दूध व्यवसायातला अनुभव आहे त्या हिशोबानं तरी जर्सी गाय आपल्यासाठी फायद्याची आहे. म्हणजे ती छोटी आणि लाल कलरची छोटी आणि आपल्या टेम्परेचरला मेंटेन होणारी सगळ्या गोष्टी आणि ज्या बी आजही एच एफ गाई आपण चांगल्या ठेवू शकतो चांगल्या ब्रीडच्या, त्या काही शेतकऱ्यांना जे प्लस पुढं गेलेले शेतकरी आहेत अनुभव आहे त्या शेतकऱ्यांनी ठेवायला हरकत नाही. एच प्लस जे जर्सी सुरुवात तर जर्सीहूनच करायला पाहिजे शेतकरी. जर्सीचं मी यूट्यूबवर बरेच व्हिडिओ टाकतो तर मला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात. तर आपल्याला जर्सी जर अशी घ्यायची म्हणलं तर मार्केटमध्ये आज जर्सी अवेलेबल नाही. म्हणजे एखाद्या नवीन शेतकऱ्याला जर समजा दुधाचा धंदा चालू करायचा आणि तुमच्या म्हणण्यानुसार त्या शेतकऱ्याला जर वाटलं की आपण जर्सी गाईपासून दुधाचा व्यवसाय चालू ही गोष्ट छान आहे की आजही शासनानं ह्या गोष्टीसाठी एक प्रोग्राम राबवलेला आहे. NDDBनं एक मराठवाडा एक कंपनी दिलेली आहे आपल्याला संकलनासाठी. मराठवाडा आणि विदर्भातल्या ज्या ह्या अनुशेष भरून काढण्यासाठी पूर्ण याचा शेतकऱ्याच्या आर्थिक गोष्टीचा तर एक जोड व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाला एक फंडिंग केलेली आहे. तर ती फंडिंग मला एक चांगली आवडली. एकदम बारकाईचा त्याच्यामध्ये अभ्यासपूर्वक करून खरंच ती योजना ज्यानं ती अधोरेखित केली किंवा ती पूर्ण त्याचं आराखडा तयार केला त्याचं खरंच म्हणायला पाहिजे. कारण आजही त्यांनी संकलन केंद्र दिलेली आहेत गावोगाव. त्या संकलन केंद्रावर पूर्ण ऑनलाईन आहेत. कारण डेअरी चालकाला आणि शेतकऱ्याचा आर्थिक कुठलाही संबंध नाही किंवा कॅशलेस आहे आणि पेपरलेस पण व्यवहार आहे सगळा ते ऑनलाईन. याचे पेमेंट 3-13-23 महिन्याला अकाउंटला पडणार शेतकऱ्याचं. कमिशन डेअरी चालकाचं एका महिन्याला पडणार, वाहन चालकाचं कमिशन वेगळं. म्हणजे याच्यात कुठलंच कोणाचा काही संबंध नाही. जर्सी म्हणजे याच्यामध्ये जर्सीचं त्याच्यामध्ये आहे आणि त्या अंतर्गत त्यानं काय केलं की एक ब्रीडसाठी एक स्वतंत्र एक व्यवस्था उभारली याच्यामध्ये की आपल्या जिल्ह्याचे LDO आहेत त्याच्यामध्ये मदरच्या NDDBच्या प्रोग्राममध्ये. यानं काय केलं की 50% अनुदानावर गाई वाटप. 50% अनुदानावर गाई वाटप. 1 लाखाची गाय असेल 50,000. ते 1 लिटराच्या हिशोबानं त्याचं एक मेजरमेंट आहे किंवा हे आहे की माप आहे किंवा 1 लिटरला 2,000 काहीतरी पर गाईला 2,000 लिटरनं एक गाय देणार ती आपल्या तिचे एक हिशोब आहे ते. त्या हिशोबानं मग तुम्ही हायब्रिडच्या आणि पूर्ण वंशावळीच्याच गाई जर्सी भेटू शकतात आणि वंशावळीच्याच गाई भेटू शकतात. तुम्हाला क्रॉस ब्रीड अजिबात भेटणार नाही. त्यांची ती आनुवंशिकता पूर्ण त्याच्या रेकॉर्ड सहित तुम्हाला उपलब्ध राहणार आहे. मग त्याच्यातलं मुख्य कारणच ते आहे की ते दुसरी गाय तुम्हाला घेऊ देणार. याच्या संयुक्त विद्यमानं म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हो प्रत्येक जिल्ह्यामध्ये. फक्त परभणी आणि हिंगोली जिल्हा याच्यातून वगळला होता. 4 वर्षांना आपण त्याच्या पाठीमागं आहोत. पण तेच वेळोवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलनं करून वेळोवेळी कळवून परत ती योजना हे परभणी जिल्हा त्याच्यात ॲड करून घेतला. म्हणजे परभणी जिल्ह्याच्या शेतकऱ्यासाठी आणि हिंगोली जिल्ह्याच्या शेतकऱ्यासाठी गोष्ट आनंदाची झाली. जसं की आता आपलं 70,000 लिटर शासनाची दूध संकलन क्षमता होती कधी 2020-21 पर्यंत. जेणेकरून 22च्या एंडिंगला आपण ते 22च्या सुरुवातीला ती योजना बंद झाली शासकीय दूध योजना. कारण दूध कमी होतं आणि जिल्ह्यामध्ये काय होतं की कुठून तरी प्रायव्हेट डेअऱ्याचं पेव येतं आहे अचानकच आणि रेट वाढवून देतात. भडभडभड शेतकरी इकडे जातात दूध वाढलं रेट वाढलं की. पण शासनाचं आणि सतत चालणारं काय हे शेतकऱ्याला माहीत नसतंय. पूर्ण सहकारी संस्था होत्या. डेअरीवाले काय करतात शेतकऱ्याला थोडक्यात समजा मूर्ख बनवण्याचं. हो सुरुवातीला 2 रुपये आगाव द्यायची आणि नंतर पुन्हा रेट कमी. मग 70,000 दूध पर डेचं दूध 70,000 संकलन असलेलं दूध आज परभणी एक 10-15,000 लिटरवर जाणं म्हणजे खूप वाईट परिस्थिती. खाजगी डेअऱ्यामुळे हे झालेलं सगळं. धरून दुसरा प्रश्न की आता जर शेतकऱ्याला एखाद्या दूध उत्पादक शेतकऱ्याला समजा व्यवसाय उभा करायचा तर सर्वप्रथम तर त्या शेतकऱ्याला एक प्रश्न पडत आहे की आज आपण परभणी जिल्ह्याचीच म्हणण्याऐवजी महाराष्ट्रामधल्या बेरोजगार तरुणाची जर परिस्थिती पाहिली तर त्याच्याकडे भांडवलाचा प्रश्न उपस्थित राहतो. तर ह्या योजनेमध्ये तसं भांडवलाचं काही आहे? हो ना. मग आपण जे आता बारकाई काटकसरीनं कुठंतरी शेतातलं एक छोटं आता जरी धंदा तुम्हाला करायचं म्हणलं याच्यामध्ये जर सक्सेस व्हायचं म्हणलं तर तुम्हाला एकदम सक्सेस होणार येणार नाही किंवा एकदमच पैसे दिसतील असा कुठला व्यवसाय होणार नाही. आणि तसा कुठला व्यवसाय नसायलाही पाहिजे. कारण सुरुवात एकदम आपली बारकाईनं असायला पाहिजे. आता NDDBचं एकच धोरण आहे की आपण सुरुवातीला ते 1 दुधाळ गाय देणार तुम्हाला फर्स्ट टर्मला प्रत्येक सभासदाला. समजा तुमच्या याच्या 15 दिवस त्यानं 3 महिने अगोदर दूध टाकलेलं असावं मराठवाड्याला
ते कनेक्ट असावं त्या याच्याशी, त्याच्या घरी अगोदर दूध पाहिजे, कनेक्ट पाहिजे. ते सुरुवातीचा टप्पा तसा आहे. नंतरच्या टप्प्यामध्ये मग ज्याच्याकडे नाही त्यालाही त्याची काही मर्यादा आहे 1 लिटर 10 लिटर तसं काही नाही. फक्त ते कनेक्ट असायला पाहिजे, म्हणजे व्यवसायाशी कनेक्ट. होईना कारण त्याच्याकडे ती दूध चालू करण्याची त्याची क्षमता आहे एवढीच त्याला तपासायची. फक्त दूध असो कोण असो त्याच्याकडे आवड आणि त्याच्यानंतर मग ते हां मग NDDB काय करणार, एक गाय देणार. हां त्याला चांगल्या ब्रीडिंगची गाय देणार. गाय ती भरलेली असणार. लिटरला 9,000 गाईचा रेट कशावर, दुधावर ठरणार. हां 2,000 रुपये लिटर असं काहीतरी आहे. ते आणखी त्याचं काही टेबल निघालेलं नाही. एक त्याची आणखी GR निघालेलं नाही तसं की रेट ठरवलेलं नाहीत. रेटमध्ये थोडंसं डिफरन्स असल्यामुळं आम्ही काही काळ एक बदलून घेण्यासाठी हे करत आहोत. हां आणि ज्या वेळेस समजा दुधावरतीचा भाव ठरल त्या गाईचा, तरी एक समजा थोडक्यामध्ये मार्केट रेट सारखी 70-80 हजाराची एक चांगल्या ब्रीडची चांगल्या क्वालिटी. हां आपल्या एकच शेतकऱ्याचा फायदा होणार आहे. लोकांना आज काय वाटायला किंवा मग गाईपेक्षा म्हैस पुरती, म्हणजे गाय महाग पडायली 1 लाख रुपये. आज जर 15,000 लिटर देणारी क्षमता देणारी गाय जर आपण घेतली तर ती 1 लाख रुपयाला पडायली. हां पण चालू मार्केट रेटच्या हिशोबाने तिचा रेट जास्त आहे आजही आपल्याकडच्या. पण आपल्याकडच्या गायी कशा आहेत की क्रॉस ब्रीड असल्यामुळं आपल्याकडे स्वस्त गायी येतात. पण ती गायीची तुलना त्या ब्रीडसोबत होणार नाही, कारण इकडच्या आणि तिकडच्या. त्यामुळे एक आपल्या घरामध्ये सुरुवातच अशी व्हायली की एक चांगल्या आणि जिचं रेकॉर्ड असणाऱ्या गायीची सुरुवात आज आपण करायला इथून. तर तिची येणारी कारवडसुद्धा सोबत आपल्याला एक नव्हे, आपल्याला 1-2 चांगल्या जातीवंत ब्रीडच्या गायी येणार आहेत. समजा तिच्यासोबत एक तिची कालवड येणार आहे. त्याला लागूनच समजा आता आपल्या घरी दूध चालू असणं म्हणजे 1-4-2 जनावरं आहेत. समजा थोडक्यात 1-2 बैल म्हणा 1-2 गाई आहेत शेतकऱ्याकडे. त्या शेतकऱ्याचं 2 लिटर 4 लिटर दूध डेअरीला चालू आहे आणि त्या शेतकऱ्याला NDDBच्या अंतर्गत एखादी गाय भेटली. आता ह्या शेतकऱ्याकडे 4-5 जनावरं आहेत, तर त्या शेतकऱ्याला ते जनावरं बांधण्यासाठी लागणारा गोठा, तर ह्याला धरून काही दुसरी एखादी जिल्हा परिषदची म्हणा काही गोठ्यासाठीची योजना आहे तशी आहे ना. ज्या शेतकऱ्याकडे एकही रुपया नाही ते सुद्धा व्यवसाय उभा करू शकतात का, हे माझं त्याच्या मागचं विचार. पंचायत समिती अंतर्गत आजही एक गोट्याची योजना चालू आहे, पण त्याच्यावर शेतकऱ्याचं दुर्लक्ष आहे. म्हणजे आपण सुरुवातीपासून काम करायला लोक तयार आहेत. काहीतरी योजना म्हणजे फुकट लाटायची असाच आणखी उद्देश चालू आहे. ज्याला काही खरंच करायचं आहे त्याच्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना ज्याला जर भेटत नसेल तर त्यासाठी आजही यायला तयार आहे पंचायत समिती आणि मिळवून देण्यासाठी तयार आहे. म्हणजे तुम्ही जर एखादा प्रस्ताव टाकला आणि जर ते कुठं अडकला हो तरी शेतकरी संघटनेला जर तुम्ही आवाज दिला हो तर शेतकरी संघटना तिथे तुमच्या आवाजाला येऊन तुमचं काम मार्गी लावण्याचं काम हो अशी गवाही आपल्याला. आजही आपल्याकडे NDDBचं दूध संकलन BMC चालू आहे परभणी जिल्ह्यामध्ये. भले आज ती नफानं तोटा तोवर चालायली, पण आपल्याला ती टिकवणं आज गरजेचं आहे. आज जर हे नाही टिकलं तर परत पुन्हा योजना आणखी बदनाम होणार. बेरोजगारी जी शेतकऱ्याची आहे नक्कीच दूर होईल. मला तर वाटतं ही योजना एवढी सक्षम आहे आणि एवढ्या बारकाईनं बनवलेली आहे की खरंच आपण जर तिचा पॉझिटिव्ह दृष्ट्या विचार केला तर आपण याच्यात यशस्वी होऊ शकतो. परत त्याच्यात भ्रूण प्रत्यारोपण आहे. ज्या शेतकऱ्याला पहिल्या गाईला एम्ब्रियो ट्रान्सफरची सुद्धा सुविधा आहे ती सुद्धा 50% अनुदानावर आहे. परत कालवड संगोपन आहे. त्याचा खर्च 2 लाख रुपये जवळपास एका गाईचा पूर्णच आहे. पूर्ण म्हणजे 2 लाख भ्रूण ट्रान्सफर करण्याचा खर्च भ्रूण प्रत्यारोपणचा 2 लाख. म्हणजे आपल्याला जर एखाद्या गाईमध्ये चांगल्या हायब्रिडचं वासरू जर आणून सोडायचं असेल भ्रूण प्रत्यारोपण करायचं असेल तर 2 लाख रुपये खर्च. त्याच्यामध्ये 50% अनुदान 75 आहे त्याला भ्रूण प्रत्यारोपणला. म्हणजे 50,000 रुपये आपल्याला खर्चायचे त्याच्या. म्हणजे 2 लाखातले 50,000 आपण खर्चायचे, 75,000 NDDBच्या अंतर्गत. म्हणजे ती गाय गाभण राहीपर्यंत काय 1 टर्मच करणार ती फक्त 1 टर्म फक्त. म्हणजे एकदा ट्रायल करणार तुमच्या. पण ते शेतकऱ्यासाठी जर हिताचं नाही ते सक्सेस करून देणार ना पूर्ण त्याच्यामध्ये. हां त्याच्यात जरी गाभणच राहणार मगच हां नाही ते रिफंड परत वापस पैसे भेटणार त्याचे. बरोबर. गाय जर गाभण नाही राहिली त्या गायीनं जर ते भ्रूण ती ॲम्ब्रिओ जर तिनं तिच्या पिशवीमध्ये घेतलं नाही. आणि याचा मुख्यत्वे करून खर्च कशामुळे जास्त की याच्यात काही कुठलेही शॉर्टकट नाही किंवा याच्यात हायब्रिडच आहे पूर्ण. ब्रीड चांगलं आहे. येण्याचा खर्च आहे त्याचा लांबूनचा आणि पूर्ण टीम ती इथं राहून 4 दिवस ती थांबून सगळं व्यवस्थितच करून देणार ते असं द्यायचे. भ्रूण प्रत्यारोपणाचं सांगायचं जर म्हणलं तर समजा आपल्याकडे 10 लिटरची गाय असेल त्या गाईला जर आपण टप्प्यानं वाढीत जर गेलो तर एक आपण 7वी पिढी त्या गाईची म्हणजे एखाद्या देशी गाईला आपल्याला HF करायचे तर 7 पिढ्या लागतात त्याच्यामध्ये. तर त्या गाईचं दूध बी त्याच्या पद्धतीमध्ये 7वी पिढीमध्ये वाढतं.
पण तेच काम शॉर्टकट म्हणजे एका पिढीमध्ये. एका पिढीमध्येच करण्याचं काम हे भ्रूण प्रत्यारोपणाच्या अंतर्गत त्या पद्धतीचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं की नेमकं भ्रूण प्रत्यारोपण काय आहे, कशा कशा टप्प्यानं भ्रूण प्रत्यारोपण होतं असे चॅनलवर आपले व्हिडिओ आहे. ते तुम्ही जर बघून घेतले तर तुमच्या लक्षात येईल. दुसरा विषय शेतकऱ्यांच्यासाठी जर सांगायचा म्हणलं तर आज जी शेतकऱ्याची समजा शेतीमालाच्या बाबतीत आज शेतकऱ्यानं कोणतं प्रमुख पीक निवडायला पाहिजे? जमिनीच्या हिशोबानं आपल्या ज्या जमिनीमध्ये जे पीक सहज येतं आहे ती पिकं घ्यायला पाहिजे आणि अदलून बदलून पिकं घ्यायला पाहिजे. जमिनीची पोत टिकवणं द्या. आणि मार्केटचा बी हिशोब, मार्केटला जे पिकं आज चालतात त्या हिशोबानं अदलून बदलून पिकं घ्यायची. म्हणजे आता मी ह्या मागच्या 4-6 महिन्यामध्ये पाहिलं की काही शेतकऱ्यांनी केळी लावली आणि अचानक त्या केळीचा भाव गेला. शेतकऱ्याला अक्षरशः त्या केळीला रोटर करावं लागलं. म्हणजे एकरी 4 लाख 2 लाख रुपये खर्च करणाऱ्या शेतकऱ्याला त्या केळीला खाली पाडून तिला जमीनदोस्त करावं लागतं. दुसरं टरबुजाचं बघितलं की जे टरबूज 20-22 रुपये किलो जाऊ लागलं. शेतकऱ्याने टरबूज लावलं, शेतकऱ्या टरबूज विक्रीला आले की ते 3 रुपये 4 रुपये 5 रुपयावर आले. त्याच्यात नंतर आता आपण हळदीचं बी पाहिलं तर आता हळद काढण्याचा हंगाम चालू. जी हळद 20-22 हजार रुपये क्विंटल ती शेतकऱ्याची हळद काढायला चालू झाल्याच्या नंतर ती आज 10,000 वाजली. तर शेतकऱ्यानं नेमकी नगदी पिकाकडे वळावं. म्हणजे हे पिकं आता आपण घरात ठेवणारी पिकं नाही. कोणती केळी जर लावली तर आपल्याला ती आल्याच्यानंतर विक्रीच करणं. तर पारंपरिक पिकाकडे वळावं शेतकऱ्यानं की या आधुनिक पिकाकडे वळावं.